निश्चित लग्नगाठ भाग 5. असेच अजून 2 दिवस जातात. ऑफिस नंतर गीता, जान्हवी आणि युविका व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला भेटतात. कॉलेजपासून त्या प्रत्येक व्हॅलेंटाईन डे पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाऊन सेलिब्रेट करत असतात. गीता आणि जान्हवी युविकाची थोडी मजा घेऊया म्हणून तिला सचिन आल्याचं सांगतात. तशी ती लगेच वळून बघते, पण तिथे कोणी नसतं. युविका थोडी नाराज होते, पण ती खूप सितापीने ते लपवते. युविका म्हणते, अगं तुम्हाला काही वेळ लागला आहे का? तो कसा येईल? आज 2 दिवसच तर झाले आहेत ना त्याला जाऊन. ती गीता म्हणते, अगं पण आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यातून पण तुमचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे, मग नक्की येईल तो. युविका म्हणते, येणार असता तर फोन केलाच असता. जान्हवी म्हणते, काय चक्क आज फोन नाही केला? युविका म्हणते, फोनच काय, सध्या माझ्या मेसेजचा पण रिप्लाय नाही केला आहे. गीता म्हणते, अच्छा, म्हणून मॅडमचा मूड नाही तर. पण मग तू कॉल कर त्याला. युविका म्हणते, मी का कॉल करू? त्याला पाहिजे असेल तर करेल ना तो कॉल. एक तर माझ्या मेसेजचा पण रिप्लाय नाही केला आहे. जान्हवी म्हणते, आज तर मॅडम फारच नाराज दिसत आहेत. कोणावर तरी, पण मला असं वाटतं त्याला तुला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून त्याने कॉल नसेल केला. युविका म्हणते, हो का? मग मेसेजचा रिप्लाय तरी करायचा ना होता त्याने. गीता म्हणते, अगं पण तू तरी कुठे फोन केला आहेस? जान्हवी म्हणते, बिझी असेल, नसेल वेळ मिळाला, ते जाऊ दे. तू कर ना आता फोन. गीता आणि जान्हवीच्या आग्रहामुळे इच्छा नसताना पण युविका फोन करते. पण युविका म्हणते, हॅलो. सचिन म्हणतो, हॅलो युविका, सॉरी थोडा बिझी आहे, थोड्या वेळाने कॉल करतो. एवढंच बोलून सचिन फोन ठेवून देतो आणि युविकाचा उतरलेला चेहरा पाहून गीता तिला बोलते, अगं खरंच बिझी असेल, करेल तो फोन. चल आपण अक्षयचं गिफ्ट घ्यायला जाऊ. मग त्या एका गिफ्ट शॉपमध्ये जाऊन गिफ्ट घेतात. तोपर्यंत अक्षय गीताला घ्यायला येतो आणि ते दोघे निघून जातात. जान्हवी आणि युविका पण घरी जायला निघतात. तोपर्यंत सचिनचा फोन येतो. युविका म्हणते, हॅलो, बोला. थोडं नाराज होऊनच बोलत असते. सचिन म्हणते, हॅलो, सॉरी, मगाशी ना थोडा बिझी होतो. युविका म्हणते, इट्स ओके, बोला ना तुम्ही. सचिन म्हणतो, बाप रे, आज तर माझं काही खरं नाही दिसत. मॅडम तर रागात दिसत आहे. युविका म्हणते, मी कशाला रागवू? सचिन म्हणतो, नक्की ना? नाहीतर उगाच माझा प्लॅन फ्लॉप व्हायचा. युविका म्हणते, पण मला का राग येईल? आणि मला काही राग नाही आला आहे. त्याचं वाक्य ऐकून थोडं खुश होऊन बोलते. सचिन म्हणतो, बरं मग ठीक आहे. घरी तर तू पोहोचलीच असतील. थोडा आराम कर आणि 8 पर्यंत तयार राहा. युविका म्हणते, कशासाठी? सचिन म्हणतो, आता हे पण मीच सांगू का? युविका म्हणते, म्हणजे तुम्ही नक्की काय बोलताय ते समजलं नाही म्हणून विचारलंय. सचिन म्हणतो, म्हणजे ते असं होतं की मी आज ठाण्यात येत होतो, तर म्हटलं मॅडमचा मूड असेल माझ्याबरोबर बाहेर जाण्याचा, तर डिनरला गेलो असतो. बघ, म्हणजे तुमच्यावर आहे, थोडं नाटक करत बोलत असतो. युविका म्हणते, काय म्हणजे खरंच तुम्ही आज येताय? सचिन म्हणतो, हां म्हणजे येत होतो, पण तुझी इच्छा नसेल तर ठीक आहे. युविका म्हणते, नाही नाही, तसं काही नाही. सचिन म्हणतो, नक्की ना? मग भेटू थोड्या वेळाने, बाय. युविका म्हणते, हो चालेल, बाय. मग आज काय मज्जा आहे मॅडमची? जान्हवी लगेच बोलते. युविका थोडी लाजते आणि जान्हवीला बोलते, असं काही नाही आहे. बरं चल, काहीतरी गिफ्ट घेऊ. जान्हवी म्हणते, नक्की ना? थोड्या वेळापूर्वी तरी काहीच घ्यायचं नाही बोललीस. युविका म्हणते, ते थोड्या वेळापूर्वी होतं ना? त्या दोघी गिफ्ट घेतात आणि घरी जातात. राणी दरवाजा उघडताच बोलते, काय मग ती, आज काय स्पेशल डेट का? युविका म्हणते, अगं मला तर आत येऊ दे. आणि हे कोण बोललं, तुला डेट वगैरे काही नाही हा? हो. हो का? आई जिजूंना सांग, दीदी नाही येणार आहे. राणी बाहेरून ओरडून आईला सांगते. युविका म्हणते, अगं काही काय बोलतेस? आणि आईला का सांगते आहेस? राणी म्हणते, ते असं आहे की आपण, तुला तर जायचं नाही ना? मग राहू दे. थोडी नाटक करत बोलते. आईला फोन आला आहे ना, परमिशन घेण्यासाठी तिच्या होणाऱ्या जावयाचा. युविका म्हणते, हो का? ठीक आहे, मग जाईन मी. थोडं नाटक करत बोलते. राणी म्हणते, मग तेच तर सांगत होते मी आईला, तुला जायचं नसेल तर नको जाऊस. चल, नौटंकी बस झालं आता. हे घे तुझा रेड वेल्वेट केक आणि हॅप्पी व्हॅलेंटाईन डे डिअर. युविका राणीला मिठी मारत बोलते. राणी पण तिला थँक्यू दी हॅप्पी व्हॅलेंटाईन डे आणि तिला मिठी मारते. युविका जाऊन फ्रेश होते आणि मस्त तयार होऊन सचिनची वाट बघत असते. तोपर्यंत त्याचा फोन येतो आणि तिला खाली बोलावतो. ती लगेच खाली येते. तिला समोरून येताना बघून सचिन मनातच बोलतो, हिच्या नक्कीच आज मला मारायचा विचार दिसतोय. तिने मरून कलरचा मस्त ड्रेस घातला असतो. त्यावर मॅचिंग छोटेसे कानातले, थोडा मेकअप, एका पायात नाजूक अँकल आणि लाईट पिंक कलरची लिपस्टिक खूप छान दिसत होती. सचिनने पण ब्ल्यू जीन्स आणि त्यावर व्हाईट कलरचा टी शर्ट आणि त्यावर जीन्स जॉकेट, तो पण हँडसम दिसत होता. सचिनप्रमाणे युविका पण त्याच्याकडे बघतच चलत असते.
म्हणून नेहमीप्रमाणे तिचं लक्ष नसतं आणि गाडी जवळ जाता जाता ती पडणार असते, पण लगेच सचिन तिला पकडतो. दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात आणि थोड्या वेळाने दोघेही हसायला लागतात. सचिन म्हणतो, खूप छान दिसतेस. युविका म्हणते, थँक यू. तुम्ही पण खूप हँडसम दिसताय. सचिन म्हणतो, थँक यू सो मच. आणि हो, सॉरी, थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. आज वरुणची अॅनिव्हर्सरी आहे, म्हणून त्याने आपल्याला पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आहे. आपण थोडा वेळ तिथे जाऊ आणि त्यांना विश करून डिनरला जाऊ. चालेल ना? युविका म्हणते, ओके, चालेल. ते दोघं वरुणने दिलेल्या ठिकाणी पोहोचतात. रौनक त्यांना वेलकम करतो. पार्टीमध्ये फक्त त्यांच्या घरचे आणि जवळचे मित्र असतात. सचिन आणि युविका जाऊन वरुण आणि रियाला, वरुणची बायको, भेटतात आणि त्यांना अॅनिव्हर्सरी विश करतात. सचिन म्हणतो, हॅपी अॅनिव्हर्सरी रिया. वरुण म्हणतो, अरे, मला पण विश कर. तिची एकटीची अॅनिव्हर्सरी नाही आज. सचिन म्हणतो, तुला 1 वर्ष झालेलं तर तिला पहिलं विश केलं पाहिजे. रिया म्हणते, थँक्स सचिन, पण 1 नाही 6 वर्ष झेलते आहे मी ह्याला. 1 वर्ष तर लग्नाला झालं आहे. वरुण म्हणतो, सचिन थांब तू जरा, मी पण बघतो तुला नंतर. तसे रिया आणि सचिन हसायला लागतात. मग सचिन युविकाची ओळख करून देतो. वरुण आणि युविका तर एकमेकांना ओळखत असतात. युविका म्हणते, हॅलो, हॅपी अॅनिव्हर्सरी. रिया म्हणते, हाय, थँक्यू सो मच. नंतर जाऊन ते वरुणच्या आईबाबांना भेटतात. रौनकमुळे ते एकमेकांना ओळखत असतात. तेही सचिन आणि युविकाचे अभिनंदन करतात. सचिन त्यांच्या मित्रांना बरोबर युविकाची ओळख करून देतो आणि आता निघायचं म्हणून ते दोघं परत एकदा वरुणला भेटायला जातात. युविका रियाबरोबर बोलत असते आणि सचिन वरुणला पटवण्याचा प्रयत्न करत असतो. वरुण मात्र काही ऐकायला तयार नसतो. तोपर्यंत रौनक स्टेजवर जाऊन अनाऊन्स करतो, सर्व कपल्ससाठी व्हॅलेंटाईन डे स्पेशल काही सरप्राईज गेम्स अरेंज केले आहेत आणि सर्व कपल्सने त्यात भाग घ्यायचा आहे. तसं लगेच वरुण आणि सचिनला घेऊन युविका जवळ येतो आणि तिला डायरेक्ट विचारतो, युविका, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना आमच्या बरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला? युविकाला काही कळत नाही काय रिॲक्ट करावं, म्हणून ती लगेच सचिनकडे बघते, तर तो आधीच कान पकडून तिला डोळ्यांनी सॉरी बोलतो. सचिनकडे बघून तिला त्याची अवस्था समजत असते, म्हणून तिला त्याला पाहून हसायला येतं. पण ती ते कंट्रोल करते आणि ती वरुणला तिला काही प्रॉब्लेम नसल्याचं सांगते. इथे मात्र सचिनचा मूड थोडा ऑफ असतो, कारण त्याला तिच्याबरोबर एकट्याला वेळ घालवायचा असतो. लगेच गेम्स चालू होतात. वरुण त्या दोघांना पण सगळ्या गेम्समध्ये भाग घ्यायला लावतो. तसे गेम्स कपलसाठी असतात, त्यामुळे युविका आणि सचिन पण ते खूप एन्जॉय करतात. गेम्स झाल्यावर लगेच वरुण आणि रिया केक कट करतात आणि लगेच म्युझिक चालू होतं आणि आधी वरुण आणि रिया डान्स करतात आणि नंतर सगळे कपल्स त्यांना जॉईन करतात. सचिन आणि युविका एका ठिकाणी उभे राहून डान्स बघत असतात. तोपर्यंत रौनक तिथे येतो आणि त्यांना विचारतो, तुम्ही दोघं इथे काय करताय? डान्स कपलसाठीच आहे, चला लवकर, आणि त्यांना ओढतच घेऊन जातो. सगळ्याबरोबर ते पण डान्स करत असतात आणि आज पहिल्यांदा एकमेकांच्या एवढे जवळ असतात आणि ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून डान्स करत असतात, जसं ते गाणं फक्त त्यांच्यासाठीच होतं. पार्टी झाल्यावर सचिन आणि युविका निघतात. ते जाताना एका ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी थांबतात. सचिन म्हणतो, युविका, मला तुझ्याबरोबर बोलायचं होतं. युविका म्हणते, हां बोला ना. सचिन म्हणतो, सॉरी, म्हणजे आजचा प्लॅन कॅन्सल झाला. युविका म्हणते, इट्स ओके, आणि त्यात सॉरी बोलण्यासारखं तर नक्कीच काही नाही आहे. तसं पण फक्त डिनरपेक्षा आपण आज खूप छान वेळ घालवला आहे. सचिन म्हणतो, ते पण बरोबर आहे, नाहीतर तुला एवढ्या जवळ घेण्याचा चान्स पण नसताना मिळाला. थोडं हळूच बोलतो. युविका म्हणते, काही बोलतात बोलतात का? सचिन हळू बोलल्यामुळे तिला ते ऐकायला जात नाही. सचिन म्हणतो, काही नाही, 1 मिनिट हां, बोलून गाडीकडे जातो. काय चाललंय सचिन, कंट्रोल नशीब. तिने ऐकलं नाही, स्वतःशीच बोलत असतो. युविका पण त्याच्या मागोमाग गाडीकडे येते आणि निघायचं का विचारते. हो चालेल, फक्त हे द्यायचं राहिलं होतं, तेच घ्यायला आलो होतो. सचिन तिला एक गुलाब आणि चॉकलेट देत बोलतो आणि तिला हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणून विश करतो. मग युविका पण तिने आणलेलं गिफ्ट त्याला देते आणि त्याला विश करते. सचिन म्हणतो, सॉरी, मला काही गिफ्ट घेता नाही आलं. इथे पोहोचेपर्यंत लेट झालं आणि वेळच नाही मिळाला. युविका म्हणते, त्याची काही गरज नाही, मला माझं गिफ्ट कधीचंच मिळालं आहे. सचिन म्हणतो, गिफ्ट कोणतं? म्हणजे मी तर काही नाही दिलं तुला. युविका म्हणते, तुम्ही आज इथे आलात हेच खूप मोठं गिफ्ट आहे. ती थोडी लाजून बोलते. सचिन म्हणतो, जर तुला तुझं गिफ्ट मिळालं तर मला पण अजून एक गिफ्ट पाहिजे. युविका म्हणते, कोणतं? ती थोडं विचार करत बोलते. सचिन म्हणतो, तू प्रॉमिस केलं होतं, विसरलीस का? सचिन थोडं नाटक करत बोलत असतो. युविका म्हणते, सॉरी, पण मला खरंच आठवत नाही आहे. सचिन म्हणतो, ते तू मला नावाने हाक मारणार होतीस, त्याचं काय झालं? युविका म्हणते, मी ट्राय करेन बोलली होती.
सचिन म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, पण तू मला सारखं आठवण करून देऊ नकोस. नाही तर मी पण तुला परत आहो जाहो बोलेन. युविका म्हणते, असं काही नाही, मी बोलेन तुम्हाला, पण तुम्ही मला असं काही बोलू नका. बरं आता निघूया का? खूप लेट झालं आहे. सचिन म्हणतो, हो चल निघूया. तिला घरी सोडून तो पण घरी जातो. फ्रेश होऊन तिला मेसेज करायला मोबाईल घेतो, तर तिचा आधीच मेसेज आला असतो. थोडा वेळ बोलून एकमेकांना गुड नाईट करून दोघं पण आजच्या आठवणीमध्ये झोपून जातात. आठवडाभर दोन्ही घरांमध्ये एंगेजमेंटची तयारी चालू असते. एंगेजमेंट थोड्याच लोकांमध्ये होणार असते. तरी पण युविकाच्या घरी पहिलं आणि सचिनच्या घरचं शेवटचं लग्न असतं, म्हणून जोरात तयारी चालू असते. त्या दोघांचं पण आता बराच वेळ एकमेकांबरोबर बोलून जात असतो. शेवटी एंगेजमेंटचा दिवस येतोच. युविकाच्या घरचे आधीच हॉलवर पोहोचलेले असतात. थोडा वेळ सचिन त्यांच्या घरच्यांबरोबर येतो. गाडीतून बाहेर पडताच तो तिला बघतो आणि परत एकदा तिच्या प्रेमात पडतो. लाईट पिंक आणि ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असते. तिचं त्याच्याकडे लक्ष नसतं कारण हॉलच्या गार्डनमध्ये तिचं फोटोशूट चालू असतं. त्यालाही तिथे बोलून फोटोग्राफर त्या दोघांचेही फोटो काढतो. त्यानेही ऑफ व्हाईट कलरचा सदरा आणि धोती आणि त्यावर मरून कलरची जॅकेट घातलं असतं. फोटो काढून झाल्यावर ते दोघे हॉलमध्ये जातात. लगेच युविकाची ओटी भरून तिला साडी चेंज करायला पाठवलं जातं. तोपर्यंत स्टेजवर सगळे मोठे एंगेजमेंटची तयारी करतात. थोड्या वेळात ती परत येते. हिरवी साडी हातात, सचिनच्या नावाचा हिरवा चुडा आणि केसांचा आंबाडा आणि त्यात गजरे, त्याला शोभेल असा मेकअप आणि कपाळावर चंद्रकोर, त्यात तर ती अजून खूप सुंदर दिसत होती. लगेचच त्या दोघांना स्टेजवर बोलावलं जातं आणि देवाची पूजा करून ते एकमेकांना अंगठी घालतात. सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. तेवढ्यात अचानक लाईट जाते. हॉलच्या दरवाजाजवळ एक फोकस पडतो आणि म्युझिक चालू होतं. राणी पल्लवी, स्नेहा आणि हेमंत ह्या गाण्यावर परफॉर्मन्स करत स्टेजपर्यंत येतात. गीता आणि जान्हवी पण त्यांना जॉईन करतात आणि दुसरं गाणं चालू होतं. डान्स करता करता ते युविकाला पण त्यांच्यामध्ये घेतात आणि परत गाणं चेंज होतं. युविकाचा परफॉर्मन्स सचिनसाठी खूप छान सरप्राईज असतो. सचिन तुला डोळ्यांनीच थँक यू बोलतो. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. तोपर्यंत सचिन माईक घेऊन बोलतो. सचिन म्हणतो, युविका हे तुझ्यासाठी. युविकाच्या एवढ्या छान परफॉर्मन्स नंतर साहेब थोडाच शांत बसणार होते आणि तसं पण तो एक छान गायक असतो आणि हे तर युविकाला पण माहिती नसतं. त्याचं गाणं ऐकून तिला कसं रिॲक्ट करायचं हे कळतच नसतं आणि तिच्या डोळ्यात पाणी पण येतं. गाणं बोलतच सचिन तिला डोळ्यांनीच विचारतो, काय झालं? तसं ती फक्त मानेनेच काही नाही बोलते आणि त्याला थँक्स बोलते. सर्व सचिनसाठी टाळ्या वाजवतात. सगळे फ्रेंड्स आणि नातेवाईक येऊन त्यांना भेटतात. त्यांचे अभिनंदन करतात आणि फोटो काढतात. थोड्या वेळाने सचिनचे सगळे मित्र केक घेऊन येतात. सचिनला गुलाब देऊन युविकाला प्रपोज करायला सांगतात आणि दोघं मिळून तो केक कट करतात. जेवण झाल्यावर सगळे घरी जातात. सचिन आणि युविकासाठी आजचा दिवस खूप स्पेशल असतो. रात्री घरी गेल्यावर एकमेकांना गुड नाईटचा मेसेज करून आजच्या दिवसाच्या सुंदर आठवणीत झोपी जातात. 2 दिवसांनी होळी असते म्हणून सचिनने आधी सुट्टी घेतली असते. युविकाला सकाळीच भेटता यावं म्हणून तिच्या ऑफिसला निघायच्या टाईमला तो तिच्या बिल्डिंग खाली येऊन उभा राहतो. युविका ऑफिसला निघते तर तिला राजचा फोन येतो. ती त्याच्याबरोबर बोलतच बाहेर येते. राज म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन युविका. युविका म्हणते, थँक्स दा. राज म्हणतो, लग्न ठरलं की मुली बदलता ऐकलं होतं मी, पण एवढं माहीत नव्हतं चक्क राज सोडून दा बोललीस. युविका म्हणते, अरे तुझा नवीन नंबर राणीने राजदा म्हणून सेव्ह केला आहे म्हणून निघालं ते. राज म्हणतो, काय झालं आज सकाळ सकाळी मूड का ऑफ आहे मॅडमचा? नवऱ्याबरोबर भांडलीस की काय? युविका म्हणते, तुझं झालं असेल तर ठेवू मी फोन, मला ऑफिसला लेट होत आहे. राज म्हणतो, अगं थांब अजून वेळ आहे आणि काय झालं ते तर सांग, सकाळी सकाळी मूड खराब असायला. युविका म्हणते, काही नाही रे. बरं चल मी ठेवते, निघते आता. गाडीजवळ पोहोचली मी, नंतर करते तुला कॉल. राज म्हणतो, युविका 1 मिनिट, आधी काय झालं ते तर सांग, मग फोन ठेव. थोडं चिडून बोलतो. युविका म्हणते, काही नाही रे, ते मी आज राजीनामा देणार आहे म्हणून थोडी अपसेट आहे. तुला तर माहीत आहे ना, हा माझा पहिलाच जॉब होता आणि आता 2.5 वर्ष मी इथेच आहे आणि आता हे सगळं नसणार म्हणून थोडं वाईट वाटते आणि मी खूप दिवस घरी पण नाही बसू शकत. खूप कंटाळा येईल मला. राज म्हणतो, अगं पण तू पुण्याला पण जॉब करू शकतेस ना आणि तू इथे राहणार नाही तर तुला रिझाईन करावंच लागेल ना. पण अजून 2 महिने आहेत. तू एवढ्या लवकर का देते आहेस राजीनामा? युविका म्हणते, अरे 45 दिवसाचा नोटीस पिरियड आहे, मग आताच द्यावं लागेल. असं पण आता 2 महिने तर राहिले आहेत आणि मला गीताच्या लग्नाला 3 दिवस नाशिकला जायचं आहे. माझी तयारी करायला पण सुट्ट्या घ्याव्या लागतील ना.
राज म्हणतो, "बरं तू सचिन बरोबर बोललीस का तुझ्या जॉबचं?" युविका म्हणते, "नाही अजून. पण बोलेल मी त्याच्याबरोबर. ते जाऊ दे, पण काल तुला फार मिस केलं रे." राज म्हणतो, "मी पण मिस केलं तुला. माझी फार इच्छा होती यायची, पण मी लग्नाचे सगळे प्रोग्राम अटेंड करणार आहे." युविका म्हणते, "सुट्टी कन्फर्म झाली ना?" राज म्हणतो, "नाही अजून, पण होईल. चल मी मग ठेवतो. आता मला पण जायचं आहे." युविका म्हणते, "लव्ह यू, बाय." राज म्हणतो, "लव्ह यू टू डिअर. बाय." फोन ठेवून युविका गाडी चालू करणार. तोपर्यंत सचिन येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तशी लगेच मागे वळून बघते. "तुम्ही एवढ्या सकाळी इथे?" युविका आश्चर्याने विचारते. सचिन म्हणतो, "म्हटलं आज सुट्टीवर आहे तर होणाऱ्या बायकोला ऑफिसला सोडूया, पण मॅडमचं तर लक्षच नाही आमच्याकडे." थोडं नाटक करत बोलतो. "सॉरी, ते राजचा फोन होता. काल काही बोलणं झालं नव्हतं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करायला कॉल केला होता." युविका म्हणाली. पण परत ऑफिसचं नाव ऐकून तिचा चेहरा परत उतरला आणि ते सचिनच्या पण लक्षात आले होते. त्याने तिचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं, पण तो तिला काहीच बोलला नाही. कारण त्याची इच्छा होती की तिला जे काही वाटत आहे ते तिने स्वतः त्याच्याबरोबर बोलावं. कारण कोणत्याही नात्यात विश्वास फार गरजेचा असतो. आता त्यांच्या नात्याची पण एका नवीन सुरुवात झाली असते. "आज ऑफिसला जायची इच्छा नाही का?" सचिन युविकाला विचारतो. युविका म्हणते, "जायचं आहे ना, थोडं काम पण आहे आज." "चल मग पटकन, नाही तर लेट होईल तुला." सचिन तिला घड्याळ दाखवून बोलतो, "हो चला लवकर. आज तर खरंच लेट होणार आहे." युविका लगेच त्याला बोलते. तसे दोघं लगेच निघतात. ती ऑफिसपासून जवळ असतं, त्यामुळे ते 10 मिनिटातच तिथे पोहोचतात. संध्याकाळी घ्यायला येतो सांगून तो निघून जातो. युविकाला ऑफिसमध्ये जाताना तिच्या पहिल्या दिवसापासूनचे सगळे क्षण आठवत असतात. दिवसभर ऑफिसची कामे आवरून ती संध्याकाळी निघायच्या आधी तिचं राजीनामा लेटर HR डिपार्टमेंटमध्ये देते आणि घरी जायला निघते. तिचा चेहरा फार उतरलेला असतो. बाहेर येते तर सचिन आधीच येऊन तिची वाट बघत असतो. त्याला पाहून ती स्वतःला सांभाळते आणि थोडं हसून त्याच्यासमोर जाते. सचिन म्हणतो, "गुड इव्हनिंग मॅडम. कसा होता तुमचा आजचा दिवस?" युविका म्हणते, "ठीक होता, पण..." एवढंच बोलून ती थांबते. युविका म्हणते, सचिन म्हणतो, "काही प्रॉब्लेम आहे का?" युविका म्हणते, "ते मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं होतं." सचिन म्हणतो, "ठीक आहे, चल मग इथून निघूया." सचिन तिला घेऊन उपवनाला जातो. तिथे गेल्यावर आधी ते मंदिरात जातात आणि नंतर ते तिथे तलावाच्या बाजूला असलेल्या काठावर बसतात. सचिनला जाणीव तर असते तिची आज काय मनस्थिती आहे ती आणि तिला काय बोलायचं आहे. सचिन म्हणतो, "इथे खूप प्रसन्न वाटतं ना? माझ्या मनात जेव्हा खूप काही चालू असतं तेव्हा मी इथे येतो. बाप्पाच्या दर्शन घेऊन इकडे थोडा वेळ बसलो की मनाला खूप शांती मिळते आणि जे काही प्रॉब्लेम असतात त्याचं सॉल्युशन पण मिळतं." युविका म्हणते, "हो खरंच ही जागा खूप छान आहे. इथे खूप शांत वाटतं आणि आम्ही सगळे फ्रेंड्स पण येतो इथे कधी-कधी." सचिन म्हणतो, "तुला काही बोलायचं होतं ना?" युविका म्हणते, "ते मी आज राजीनामा लेटर दिला आहे म्हणून थोडं वाईट वाटत आहे. हा माझा पहिलाच जॉब होता. मी 2.5 वर्ष तिथेच काम केलं आहे. तिथे खूप काही शिकायला मिळालं. सर्व कलिग्स आणि खूप छान आहेत आणि बॉस पण. मला वाटलं नव्हतं मी कधी फक्त लग्नासाठी म्हणून जॉब सोडेल आणि मला नंतरही जॉब करायचा आहे. पण आपण ह्याविषयी काहीच बोललोच नाही म्हणून थोडं टेन्शन आलं आहे." युविकाचा एकदाच सगळं सांगून टाकते. सचिनला तर आधीच माहिती होतं ती काय बोलणार आहे आणि तिला जे वाटत होतं तेही ते समजू शकतं. म्हणून तिला जे काही बोलायचं होतं ते बोलून दिलं आणि नंतर तिचा हात हातात घेऊन बोलू लागला, "हे बघ युविका, मला माहीत आहे तुझ्यासाठी हे सगळं सोपं नाही. आपण जिथे आपलं पूर्ण आयुष्य घालवलं आहे ते असं लगेच सोडून दुसरीकडे जायचं आणि एका अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष्याची नवीन सुरुवात करायची. तुझ्या जॉबचं बोलशील तर मला असं अजिबात वाटत नाही की तू लग्नानंतर घरी राहावं. तू पुण्यात पण जॉब करू शकतेस. मी तुझ्या आणि तुझ्या करिअरच्या मध्ये कधीच येणार नाही. तो सर्वस्वी तुझा निर्णय असेल आणि मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझी बरोबरी असेल. आपल्या बाबतीत सगळ्यांच्या गोष्टीमध्ये खूप खूप लवकर लवकर होत आहे. 1.5 वर्षांपूर्वी भेटलो. काल एंगेजमेंट पण झाली आणि 2 महिन्यात लग्न पण आहे. एकमेकांना जाणून घ्यायला आपल्याला आपल्याला वेळही नाही मिळाला. पण तुझ्या मनात काही असेल तर तू बोलू शकतेस. त्यामुळे तुला पण बरं वाटेल आणि कोणत्याही नात्याची सुरुवात ही छोट्या-छोट्या गोष्टीतून होत असते. बरोबर ना?" युविका तिचा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवून बोलते, "थँक यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल आणि हे सगळं जे लवकर होत आहे त्याचं मला म्हणाल तर नातं हे हळूवारपणे उलगडल्यासारखं जी मजा आहे ती अनुभवायला आवडेल मला." "साऊंड इंटरेस्टिंग." सचिन तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. तशी ती थोडी लाजते. "बरं चालायचं का आता? तुला पण घरी जायला लेट होईल आणि आज मला घरी पण लवकर जायचं आहे."
आई बाबा गावी जाणार आहेत उद्या. होळी आहे ना, आणि तिथून ते घरी जायला निघतात. युविका म्हणते, काय प्लॅन होळीचा? सचिन म्हणतो, काहीच नाही. घरी बसून पूर्ण वेळ आराम करणार असं, पण घरी कोणी नाही तर फुल आराम. युविका म्हणते, तुम्ही होळी नाही खेळत का? सचिन म्हणतो, नाही, मला नाही आवडत. तुझ्या बोलण्यावरून तर तुझी उद्याची फुल एन्जॉय करायची तरी तयारी दिसते. युविका म्हणते, हो, आमच्या सोसायटीमध्ये होळी खूप छान सेलिब्रेट केली जाते. खूप मजा असते. तुम्ही या मग उद्या. असं पण घरी एकटीच असाल ना? सचिन म्हणतो, नको गं बाई, तू कर एन्जॉय, मी पण घरी राहून एन्जॉय करतो. युविका म्हणते, किती बोर आहात ना तुम्ही? मला तर अजून असं कोणीच माहिती नव्हतं ते ज्यांना होळी आवडत नाही. सचिन म्हणतो, मी काही बोर नाही आहे. कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत खूप खेळायचो, पण आता नाही आवडत. तोपर्यंत ते युविकाच्या बिल्डिंग खाली पोचतात. युविकाला घरी सोडून तोही घरी जातो. दुसरीकडे वरुण आणि रौनक होळीची प्लॅनिंग करत असतात. रौनक वरुणला त्याचं प्लॅनिंग सांगत असतो. सकाळी सोसायटीमध्ये थोडा वेळ असेल, नंतर आम्ही सगळे युविकाच्या सोसायटीमध्ये जाणार आहोत आणि तिथून अक्षयकडे. वरुण म्हणतो, काय बोललास तू? युविकाकडे? ती होळी खेळते? रौनक म्हणतो, अरे तिच्यामुळे तर आम्ही सगळे फ्रेंड्स होळीला भेटतो, आणि असं तसं पण तिची लास्ट होळी असेल. सचिन दादाला कुठे इंटरेस्ट आहे ह्यात? वरुण म्हणतो, चल मग ह्या वर्षी खूप वर्षानंतर सचिनला पण खेळू दे होळी. रौनक म्हणते, काही पण काय, तो कुठे येतो कधी होळीला? वरुण म्हणतो, ते तू माझ्यावर सोड आणि उद्या दुपारी युविकाला घेऊन सचिनच्या घरी ये. टाइम सांगतो मी तुला नंतर. वरुणला बरोबर माहीत असतं आई बाबा घरी नाहीत, म्हणजे माया सचिनसाठी जेवण घेऊन नक्की जाईल. माया सचिनच्या बाजूच्याच सोसायटीमध्ये राहत असते, म्हणून तो तिला फोन करून युविकाचं नाव सांगून कन्व्हिन्स करतो. सकाळी उठल्यावर युविका सचिनला गुड मॉर्निंग बरोबर हॅपी होळीचा मेसेज करते आणि फोन ठेवून खाली जाते. खूप वेळ सगळ्यांबरोबर खेळून झाल्यावर तिचे फ्रेंड्स पण येतात. त्याच्याबरोबर पण युविका खूप एन्जॉय करते. थोड्या वेळाने रौनक तिला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तर तुला माझ्याबरोबर यावं लागेल, सांगतो. मग युविका आईला सांगून येते आणि ते दोघं तिथून निघून जातात. युविका बराच वेळ त्याला विचारत असते, आपण नक्की कुठे चाललो आहोत आणि काय सरप्राईज आहे? रौनक म्हणते, अगं सरप्राईज आहे ना, मग आधीच कसं सांगू तुला? कळेल तिथे गेल्यावर. थोड्या वेळातच ती सचिनच्या बिल्डिंग खाली पोहोचतात. वरुण आणि रिया त्या दोघांची तिथे वाट बघत असतात. युविकाला कळत नाही नक्की काय चाललं आहे आणि ती कुठे आहे. तोपर्यंत माया पण तिथे येते, हातात पार्सल घेऊन. मायाला तिथे पाहून युविकाला आश्चर्य वाटतं. युविका म्हणते, ताई तुम्ही इथे कशा काय? माया म्हणते, अगं मी इथेच राहते बाजूच्या सोसायटीमध्ये. युविका म्हणते, आपण नक्की कुठे चाललो आहोत? रौनक म्हणते, किती घाई आहे ग तुला? थांब, थोडा वेळ कळेलच तुला. आणि सरप्राईज कोणी आधी सांगतं का? मग सगळे मिळून वर जातात. दरवाजावर मिस्टर अँड मिसेस वैद्य नाव बघून युविकाच्या लक्षात येतं की ते सचिनच्या घरी आले आहेत. माया बेल वाजवते. सचिन येऊन आधी चेक करतो कोण आहे. मायाला पाहून तो दरवाजा उघडतो. बाकी सगळे लपले असतात, म्हणून त्याला दिसत नाही. सचिन आत जात असतो आणि माया त्याच्या मागून. तेवढ्यात वरून लगेच आत जातो आणि सचिनला मागूनच कलर लावून हॅपी होली बोलतो. मग रौनक आणि रिया पण त्याला कलर लावतात, पण तो तसाच उभा असतो. सचिन म्हणतो, मला डाऊट आलाच होता की आज ताई कशी आली. तो रागातच बोलत मागे वळला, पण तेवढ्यात त्याला युविका दिसते आणि तो लगेच शांत होतो. रौनक म्हणतो, अरे बोल बोल, लगेच शांत का झालास? वरुण म्हणतो, युविका आता तुझा नंबर आहे, चल लवकर कलर लाव. युविका पुढे येऊन त्याला कलर लावते आणि हॅपी होळी विश करते. तो पण शांतपणे तिच्याकडून कलर लावून घेतो. नंतर सचिन पण सगळ्यांना कलर लावतो. माया म्हणते, चला म्हणजे सचिन ह्या वर्षीपासून होळी खेळणार, हे तर फिक्स. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर माया सगळ्यांसाठी जेवण वाढायला म्हणून आत जाते. लगेच युविका पण तिच्या मागे जाते आणि बोलते, चल मी पण तुम्हाला मदत करते. मला वॉशरूम कुठे आहे ते सांगा, म्हणजे मी लगेच फ्रेश होऊन येते. अगं मी करते हे असं, पण आज तू पहिल्यांदा घरी आली आहेस. आणि लगेच ती सचिनला आवाज देऊन तिला घर दाखवायला सांगते. सचिन तर कधीपासून वाट बघत असतो की कधी त्याला युविका बरोबर बोलायला टाइम मिळेल. सचिन तिला सगळं घर दाखवतो आणि शेवटी तिला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिला बोलतो, ही आपली रूम. बरं तुला फ्रेश व्हायचं होतं ना, जा, इथे वॉशरूम आहे. ती आतमध्ये जाणार तोपर्यंत तो तिचा हात पकडून भिंतीला टेकून उभा करतो. त्याच्या अचानक अशा वागण्याने ती थोडी घाबरते. तो त्याचे दोन्ही हात भिंतीवर ठेवून उभा राहून म्हणतो, तिला त्याच्यापासून लांब पण जाता येत नसतं. तो तिच्या एकदम जवळ येतो, इतका जवळ की तिला त्याचा श्वास पण जाणवत असतो. आणि तो तिच्या डोळ्यात बघून बोलतो, अगं कलर लावायला आली होतीस ना, मग तो थोडा नीट लावायचा ना, मी दाखवतो कसा ते कलर. तसं लगेच ती डोळे बंद करते. तिची अशी अवस्था पाहून त्याला हसायला येतं.
म्हणून तो लगेच त्याचे गाल तिच्या गालाला लावतो आणि हळूच तिच्या कानात बोलतो हॅपी होळी. तशी ती लगेच डोळे उघडते आणि लगेच वॉशरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करते आणि त्याला टेकून उभी राहते. थोडा वेळ तशीच उभी राहून आता जे झालं त्याचा विचार करते आणि स्वतःला रिलॅक्स करून फ्रेश होऊन बाहेर येते. सचिन आधीच बाहेर जाऊन सगळ्यांबरोबर बसलेला असतो. ती पण येऊन सर्वांबरोबर बसते, पण तिची आता अजिबात हिंमत नसते की ती सचिनकडे बघेल. त्याचं लक्ष मात्र तिच्यावरच असतं आणि हे तिलाही माहीत असतं. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा मारून सगळे घरी जायला निघतात. सचिन युविकाला घरी सोडून येतो. रात्री सगळं आवरून दोघं पण झोपायला जातात. पण आजच्या दिवसाच्या आठवणींमुळे दोघांना पण झोप काही येत नसते. नंतर एकमेकांना मेसेज करून दोघं पण शांत झोपी जातात.